शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळावं यासह 17 मागण्या घेऊन प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोजिरे येथे अन्नत्याग उपोषण केलेलं होतं। सतत 7 दिवस उपोषण सुरू असल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दिव्यांग यांच्या वतीनं सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। अखेर त्या उपोषणाची शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर कर्जमाफी संदर्भात आम्ही समिती गठीत करू, लवकरच कर्जमाफीची घोषणा करू असं आश्वासन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना उपोषण सोडताना दिलं होतं। पालकमंत्री बावनकुळे यांनी कौंडण्यपूर इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही समिती स्थापन करणार आहे, येत्या अधिवेशनात कर्जमाफी संदर्भात घोषणा करू। यासह ज्या 14-15 मागण्या आहेत त्यासाठी 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडूंसोबत जे महत्वाचे विषय होते त्याच्या बैठका विधान भवनात लावण्यात आल्यात। माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहेत, 8 ते 10 मंत्री एक बैठक घेणार आहेत असे पालकमंत्री बावनकुळे बोलताना म्हणाले। त्यामुळे बच्चू कडूंच्या आंदोलनाला आता यश मिळत असल्याचं दिसून येतं। माननीय मुख्यमंत्र्यांची कालच चर्चा केली आहे, आमची समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती आम्ही घोषित करू आणि जे 14-15 मागण्या आहेत तर 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधान भवनात लावलेल्या आहे। माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे। आमचे 8-10 मंत्री आम्ही एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहेत, दिव्यांगाकरता मागण्या आहे, अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूचे आंदोलन सोडवायला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे, त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दांडग्याला द्यायला नको। ज्यांचे फार्म हाऊस आहे, ज्यांचे मोठे मोठे घरं आहेत, ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं, या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। तुमच्याच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।